माहूर येथील न्यायालयानिकटच्या परिसरात 24 फेब्रुवारी बुधवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. त्यात परिसरातील झाडे आगीच्या विळख्यात सापडली. नगरपंचायत अग्निशमन विभागाने आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल्याने तब्बल 1 तासाच्या कसरतीनंतर आग विझवण्यात त्यांना यश आले. माहूर येथील न्यायालय लगतच्या परिसरात आग लागल्याची माहिती नगरपंचायतच्या मुख्याधिकारी विद्या कदम यांना मिळताच त्यांनी विनाविलंब नगरपंचायतीचे अग्निशमन दलाला घटनास्थळी रवाना केले. तोपर्यंत आग न्यायालयाच्या कंपाऊंड वॉलपर्यंत पोहोचली होती. वाऱ्याच्या प्रवाहामुळे बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले. मात्र वाऱ्याच्या झोताबरोबर सर्वत्र आग पसरू लागली. झपाट्याने पसरत असणाऱ्या आगीमध्ये अनेक झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. यावेळी अग्निशमन विभागाच्या मदतीने कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी, सहाय्यक कार्यालयीन अधीक्षक सुनील वाघ यांच्या मार्गदर्शनात नपचे कर्मचारी स्वच्छता दूत गणेश जाधव, अविनाश रुनवाल, प्रवीण शेंडे यांनी वाहन जाण्यासाठी अडचण असतानाही कसोशीने प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठे अनर्थ टळले. वनविभागाचे कर्मचारी आग संपुष्टात आल्यानंतर त्या ठिकाणी पोहोचले. वणवा पेटल्याने आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. महिन्याभरात दुसऱ्या वेळी न्यायालय परिसरात आग लागल्याने न्यायालयातील महत्त्वपूर्ण दस्तऐवजाच्या सुरक्षेचा विचार करून न्यायालय इमारत परिसरात जाडरेखा आखणी करणे गरजेचे असून वनविभागाने तातडीने जाडरेषा आखणी करावी अशी मागणी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष जयकुमार अडकिने यांनी केली आहे. संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर.